ओम गणेशाय नमः. ओंकार स्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या पार्वती सुता गजानना, तुला माझा नमस्कार असो. तू लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस. तुझ्या हलणाऱ्या कानापासून जो वारा निर्माण होतो, त्या वाऱ्याने तुझ्या साऱ्या भक्ताची सर्व संकटे दूर होतात. म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात. तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते. उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते. संकटरूपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात परशू धारण केला आहेस. तू नागबंध म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस. हे चतुर्भुज विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्याचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन, नाम स्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही. त्यांचे सर्व मनोरथ तात्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते. हे लंबोदर गणेशा, तू 14 विद्यांचा म्हणजे 4 वेद, 6 वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस. तूच वेदशास्त्रे, पुराणे यांचे लेखन केले आहेस. म्हणून तर ब्रह्मा देवादी सर्व देव तुझे स्तवन करतात. हे गणेशा अजिंक्य, अवघ्या अशा त्रिपुरसुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने तुझे स्तवन केले होते. हरी ब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात. तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. हे कृपानिधी गणनायका, हे मूषक वाहना, ओंकार स्वरूप दुःखहर्त्या विनायका, मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्य सिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपासागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना, माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो. मला ज्ञान दे, बुद्धी दे. हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस. मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्या शरणी आलो आहे. गुरुचरित्र लिहावे अशी माझी इच्छा झाली आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे. आता मी विद्यादेवता सरस्वतीला वंदन करतो. तिच्या हाती वीणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झालेली आहे. तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते. हे सरस्वती माते, मी तुला वंदन करतो. वेद, शास्त्रे, पुराणे तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहेत. माते, मला चांगली बुद्धी दे. श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत. त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय, वंदनीय आहेस. हे जग कळसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने चालत असते. म्हणून तू मला या ग्रंथ लेखनासाठी प्रेरणा दे. मला स्फूर्ती दे. मला विद्यादान दे. आता मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो. भगवान विष्णू हा विश्वांचा नायक आहे. तो लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो. शंख, चक्र, गदा, पद्महारी त्या नरहरी विष्णूने गळ्यात वैजंती माला धारण केली आहे. पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो. तो मोठा कृपाळू, दयाळू आहे. आता मी पंचमुख, गंगाधर अशा शंकराला वंदन करतो. साक्षात जगन्माता पार्वती त्यांच्या पत्नी आहे. तो त्या जगाचा संहार करतो म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात. व्याघ्रचर्म परिधान केलेल्या, सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो. ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो. सर्व देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध, साध्य, सर्व ऋषीमुनी, पराशर, व्यास, वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो. माझ्याजवळ कवित्व नाही. ग्रंथरचना कशी करतात ते माहीत नाही. मला मराठी भाषा नीट येत नाही. मला शास्त्रज्ञान नाही. म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी. माझ्या या ग्रंथलेखनात सर्वतोपरी मदत करावी. अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आईवडिलांना, पूर्वजांना नमस्कार करतो. मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो, त्याप्रमाणे हे मी स्वानुभवातून बोलत आहे. ऊस दिसावयास काळा व वाकडा असेल तर त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो. कावळ्याच्या विष्ठेतून बीजांचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो. हे लक्षात घ्या. श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे. त्यांचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून श्रोतेहो, आपण लक्षपूर्वक ही कथा ऐका. श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली. त्या क्षेत्री श्री गुरूंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गंगापूर तीर्थयात्रेला सतत जात असतात. तेथे जाऊन श्री गुरूची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 4ही पुरुषार्थांची प्राप्ती होते. अनेकांना हा अनुभव घेतला आहे. नामधारक एक भक्त सदैव श्री गुरूचे चिंतन करीत असे. एकदा त्याला श्री गुरु दर्शनाची तीव्र ओढ लागली म्हणून तो तहान भूक विसरून गाणगापुराकडे निघाला. आता एकतर श्री गुरूंचे दर्शन तरी घेईल, नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करीन असा निर्धार करून तो श्री गुरूंचे स्मरण करीत जात होता.
तो मनात श्री गुरूंना आळवीत होता. अहो गुरुदेव, लोखंडाला परिस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते. आपले नाम परीस आहे, ते माझ्या हृदयात सदैव आहे. असे असता मला इतके दुःख का बरे भोगावे लागते? परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा? कृपा करून माझ्यावर कृपा करा. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात, परम दयाळू आहात. सर्वांच्यावर आपण कृपा करता, मग माझ्यावर आपणास दया का बरे येत नाही? आपण मला दर्शन दिले नाहीत तर मी कोठे कुणाकडे जाऊ? अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा श्रीगुरूची आळवणी करत होता. गुरुदेव, कलियुगात श्रीगुरू हेच आहेत. ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचन आहे. आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा. हे दयासागरा, मला भावभक्ती माहीत नाही. माझे मन स्थिर नाही. तुम्ही कृपासागर आहात, माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का? तुम्ही तर माझे माता पिता सखा बंधू आहात. तुम्हीच आमची कुलदैवत आहात. माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चाललेली आहे, म्हणून मी सुद्धा तुमचेच भजनपूजन करत आहे. हे नरहरी, माझे दैन्य दारिद्र्य दूर करा. तुम्हीच अखिल विश्वाचे पालन पोषण करते. सर्व देवांचे तुम्हीच दाट आहात. मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे काय मागणार? तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात. मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का? बाळाला काय हवे हे त्याच्या आईला लगेच समजते. मग मला काय हवे ते तुम्हाला समजत नसेल का? घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा. दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली, त्याला तुम्ही पाताळलोकात पाठवले. तुम्ही श्रीरामावतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले, त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुवाला तुम्ही अढळपद दिले, त्याने तुम्हाला काय दिले? परशुरामाने तुम्ही सर्व पृथ्वी निशस्त्र करून ब्राह्मणाला दिले, त्यांनी तुम्हाला काय दिले? केवळ तुम्ही या जगाचे पालनपोषण करणारे आहात. मी एक सामान्य मूषक, तुम्हाला काय देणार? साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरत आहे. असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता? आणि मी तरी काय देणार? लहान बाळाला दूध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते? काहीच नाही. आधी घेऊन मग देणाऱ्यांना दाता असे कसे म्हणता येईल? सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो. याला दातृत्व म्हणत नाहीत. मेघ जलवृष्टी करून तळी विहिरी पाण्याने भरतो, मग तो त्याबद्दल काहीच मागत नाही, कोणाची सेवा घेत नाही. आता सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्षे तुमची मनोभावे सेवा केली. आमचे वडिलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे, त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा. अहो गुरुदेव, तुम्हीच माझे आईवडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ? तुम्ही अनाथ रक्षक आहात, म्हणूनच तुम्हीच माझे रक्षण करा. माझ्या बोलण्याने पाषाणालाही पाझर फुटेल. मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा का येत नाही? त्या नामधारक शिष्याने अशा परोपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्यांच्याकडे धावत आले. श्री गुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याचे मन शांत झाले. त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्याच्या चरणावरील धूळ झाडली. डोळ्यातील आनंदाश्रूने त्यांच्या चरणांना स्नान घातले. त्यांची आपली हृदय मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली. त्याच्या हृदयात श्री गुरु स्थिर झाले. अशा प्रकारे श्री गुरु आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात. त्यामुळे सरस्वती गंगाधराला अतीव संतोष होतो. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील मंगलाचरण नावाचा पहिला अध्याय समाप्त.